5/3 अधिक 3/2. यावेळेस काय करायचं, यावेळेस तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे. बघा 5 दुनी 10 अधिक 3 त्रिक 9 आणि भागेला तुमचा 3 दुनी 6 करून घ्यायचा. तर उत्तर तुमचं किती येईल, 19/6. बरोबर आहे. त्यानंतर इथं वजाच आहे, इथं सुद्धा तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे. साइन त्रिक 18 वजा 5 दुनी तुमचे 10 आणि हे 5 त्रिक 15 तुमचे खाली घ्यायचे आहेत. तर इथं तुमचं उत्तर येईल 8/15. आता जेव्हा तुमचा गुणाकार असतो तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये तिथं तिरपा गुणाकार करायची गरज नाही, डायरेक्ट करायचं. 7 आणि 4चा गुणाकार 7 चोक 28 भागेला 3 पाची 15. आणि जेव्हा भागाकार येतो तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, तेव्हा सुद्धा हे गुणाकाराच्या रूपात आणावं लागतं. त्यासाठी तुमचा हा 7 वरती येणार आहे आणि हा जो 4 आहे हा तुमचा खाली जाणार आहे. म्हणजे या 5चा गुणा या 7 सोबत येईल, कारण हा 7 वर आला म्हणजे 7 5 35 आणि 4 त्रिक 30/12 हे तुमचं उत्तर येणार.